नमस्कार मंडळी. इलेक्ट्रॉनिक्सच्या या अद्भुत जगात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या अवतीभोवती जी वीज आहे ना, ती एका दृश्य नदीसारखी आहे. पण विचार करा, या नदीला आपण आपल्या इच्छेनुसार वळवू शकतो का? चला, आज याचाच शोध घेऊया. हा प्रश्न खरं तर खूपच महत्वाचा आहे. कारण ह्या एकाच प्रश्नाच्या उत्तरात आपलं आजचं अख्खं इलेक्ट्रॉनिक जग लपलेलं आहे. आपल्या हातातला स्मार्टफोन असो किंवा मोठमोठे सुपर कम्प्युटर्स, सगळं काही विजेच्या प्रवाहावर अचूक नियंत्रण मिळवण्यावरच तर चालतं. आणि याचं उत्तर तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण खूप सोपं आहे. विचार करा, वीज म्हणजे जणू काही वाहणारी नदीच आहे. आता नदीच्या प्रवाहावर आपण नियंत्रण कसं ठेवतो? बरोबर, दरवाजे म्हणजे गेट्स आणि झडपा म्हणजे व्हॉल्व्स वापरून. सेम लॉजिक आपण विजेच्या बाबतीत वापरतो. याच दोन साध्या कल्पनांवर आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा डोलारा उभा आहे. तर मग चला आपल्या गोष्टीच्या पहिल्या भागाकडे वळूया. ओळख करून घेऊया आपल्या पहिल्या हिरोची. डायोड हा आहे विजेचा वन वे गेट. याचं पूर्ण नाव आहे PN जंक्शन डायोड. आणि हा एक नॉन लिनियर डिव्हाइस आहे. आता नॉन लिनियर म्हणजे काय? म्हणजे याचं वागणं सरळ एका रेषेत नसतं. याचं मुख्य काम एकच आहे, करंटला फक्त पुढे जाऊ द्यायचं आणि मागून येणाऱ्या करंटला ठामपणे थांब म्हणायचं. म्हणजे एकदम पक्का इलेक्ट्रॉनिक द्वारपाल. बरं, मग हा दरवाजा उघडायचा कसा? सोप्पं आहे. जेव्हा आपण डायोडला योग्य दिशेने व्होल्टेज देतो, टेक्निकल भाषेत याला म्हणतात फॉरवर्ड बायस, तेव्हा हा गेट उघडतो. आत एक अडथळा असतो, डिप्लिशन लेअर म्हणतात त्याला. तो अक्षरशः नाहीसा होतो आणि करंटसाठी रस्ता मोकळा होतो. आणि ही बघा याची गंमत. हा ग्राफ म्हणजे डायोडचा वागणुकीचा जणू काही नकाशाच आहे. हे बघा, व्होल्टेज आणि करंटचं नातं काही सरळसोट नाहीये. सुरुवातीला काहीच नाही आणि मग व्होल्टेज एका खास पॉइंटला पोचलं की करंट अक्षरशः सुसाट सुटतो, एक्सपोनेन्शियली वाढतो. चला तर या नकाशावरचे काही महत्वाचे टप्पे जरा जवळून पाहूया, म्हणजे डायोडचं वागणं आणखी स्पष्ट होईल. सिलिकॉन डायोडसाठी जो सगळ्यात जास्त वापरला जातो, हा मॅजिक नंबर आहे 0.7 व्होल्ट. याला नी व्होल्टेज असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ही त्या गेटची किल्ली आहे. जोपर्यंत तुम्ही 0.7 व्होल्ट देत नाही तोपर्यंत गेट बंदच. पण एकदा का ही पातळी ओलांडली की करंटचा धबधबा सुरू होतो. आणि हो, जर डायोड जर्मेनियमचा असेल तर हीच किल्ली फक्त 0.3 व्होल्टची असते. पण आपण उलटं करून पाहिलं तर, म्हणजे व्होल्टेज चुकीच्या दिशेने लावलं तर, याला म्हणतात रिव्हर्स बायस. आणि अशा वेळी तुम्ही बरोबर ओळखलत, गेट बंदच राहतो. खरं तर एक अगदी अगदी किरकोळ करंट वाहतो, त्याला रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हणतात. सिलिकॉनसाठी तर तो नॅनो अँपियरमध्ये असतो, म्हणजे जवळपास शून्यच. पण विचार करा, आपण त्या बंद दरवाजावर जोर लावतच राहिलो तर, म्हणजे रिव्हर्स व्होल्टेज वाढवतच गेलो तर, प्रत्येक डायोडची एक सहनशक्तीची लिमिट असते. तिला म्हणतात ब्रेकडाऊन व्होल्टेज. आणि जर आपण ही लिमिट ओलांडली तर तो जंक्शन अक्षरशः हार मानतो आणि जवळजवळ शून्य रेझिस्टन्स देतो. म्हणजेच काय? तर तो गेट तुटतो आणि मग अनियंत्रित करंटचा लोंढा वाहू लागतो. सामान्य डायोडसाठी हे धोकादायक आहे, तो जळून जाऊ शकतो. पण काही स्पेशल डायोड्स असतात, जसे की झेनर डायोड. ते खास याच ब्रेकडाऊन रिजनमध्ये काम करण्यासाठी डिझाईन केलेले असतात. भारी आहे ना? ठीक आहे, म्हणजे आपल्याला एक ऑन ऑफ गेट तर मिळाला. हे खूपच उपयोगी आहे. पण जर आपल्याला नदीचा प्रवाह फक्त चालू किंवा बंद नाही तर कमी जास्त करायचा असेल तर, म्हणजे करंटवर एकदम अचूक कंट्रोल हवा असेल तर, मग फक्त गेटने काम नाही चालणार. आपल्याला लागेल एक ॲडजस्टेबल व्हॉल्व्ह. आणि इथेच एंट्री होते आपल्या कथेच्या दुसऱ्या सुपरस्टारची, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर किंवा सोप्या भाषेत BJT. हा आहे आपला इलेक्ट्रॉनिक व्हॉल्व्ह, ज्याला आपण पाहिजे तसं फिरवून प्रवाहावर कंट्रोल मिळवू शकतो. ट्रान्झिस्टरला 3 पाय असतात, बेस, कलेक्टर आणि एमिटर. यातला बेस म्हणजे आपल्या व्हॉल्व्हचा कंट्रोल नॉब आहे. तुम्ही बेसवर अगदी थोडासा करंट दिलात ना की कलेक्टर आणि एमिटरमधनं वाहणारा मोठाच्या मोठा करंट तुमच्या कंट्रोलमध्ये येतो. म्हणजे एका लहानशा इशाऱ्यावर प्रचंड प्रवाहावर नियंत्रण. हीच तर ट्रान्झिस्टरची खरी कमाल आहे. आता गंमत अशी आहे की या व्हॉल्व्हला आपण 3 वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो. पहिलं, कॉमन एमिटर. हे सगळ्यात लोकप्रिय आहे. हे व्होल्टेज आणि करंट दोन्ही वाढवतं, म्हणून अँप्लिफायरमध्ये याचाच बोलबाला असतो. दुसरं, कॉमन बेस. हे फक्त व्होल्टेज वाढवतं. आणि तिसरं, कॉमन कलेक्टर, जे फक्त करंट वाढवतं. चला,
आता यापैकी सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या म्हणजे कॉमन एमिटर कॉन्फिगरेशनला जरा नीट समजून घेऊ. इथेच ट्रान्झिस्टरची खरी ताकद आपल्याला दिसेल. हे बघा, हे एक टिपिकल कॉमन एमिटर अँप्लिफायर सर्किट आहे. अगदी सोपा आहे. जो सिग्नल आपल्याला मोठा करायचा आहे तो आपण बेसला देतो आणि वाढवलेला म्हणजे अँप्लिफाईड सिग्नल आपल्याला कलेक्टरवरून मिळतो. आणि एमिटर तो दोन्हीसाठी कॉमन असतो. या कॉमन एमिटर कॉन्फिगरेशनची एक खास ओळख आहे आणि ती म्हणजे फेज इन्व्हर्जन. म्हणजे काय, तर तुम्ही जो सिग्नल आत टाकता तो बाहेर येताना 180 अंशांनी उलटा होतो. म्हणजे पॉझिटिव्हचा निगेटिव्ह आणि निगेटिव्हचा पॉझिटिव्ह, जणू काय आरशातलं प्रतिबिंब. आता परत एकदा त्या सर्किट डायग्राममधल्या ग्राफकडे बघा. दिसतंय का? जेव्हा इनपुट सिग्नलची लहर वर जातीये तेव्हा बरोबर त्याच वेळी आउटपुट सिग्नलची लहर खाली येतेय. हाच तो 180 डिग्रीचा फेज शिफ्ट. ही याची खासियत आहे. आणि याची ताकद किती असेल असं वाटतं? एक कॉमन एमिटर अँप्लिफायर पॉवरला तब्बल 2000 पटींनी, 2000 पटींनी वाढवू शकतो. विचार करा, एका इवल्याशा सिग्नलला इतकं मोठं करण्याची ही ताकद, इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात ही किती मोठी क्रांती असेल. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेचं सार काय? अगदी सोपं आहे. डायोड म्हणजे विजेचा वन वे गेट. तो प्रवाहाची दिशा ठरवतो. आणि ट्रान्झिस्टर म्हणजे विजेचा ॲडजस्टेबल व्हॉल्व्ह. तो प्रवाहाचं प्रमाण ठरवतो. गेट आणि व्हॉल्व्ह या दोन साध्या पण अत्यंत शक्तिशाली कल्पनांवर आपलं आजचं पूर्ण डिजिटल जग उभं आहे. पण थांबा, एक प्रश्न मनात येतो. जर हे फक्त 2च मूलभूत घटक आहेत, तर मग यांचे कोट्यावधी, अब्जावधी छोटे छोटे भाग एकत्र येऊन आपल्या हातातला स्मार्टफोन कसा तयार करतात? इतकी गुंतागुंतीची रचना कशी शक्य होते? यामागे काय आहे? याचा विचार नक्की करा.